मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना शिवतीर्थावर चर्चेसाठी बोलवण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर भेट घेणार आहेत। तसंच राज ठाकरे उद्या उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून मनसेचे वैभव खेडेकर हे नाराज होते। ज्यांनी मनसे संपवण्याचं काम केलं त्यांचं आम्ही काम करायचं का असा सवाल मनसैनिकांनी उपस्थित केला होता। या कोकणामध्ये गेली 20 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय संघर्षमय राहिलेली आहे आणि या संघर्षामध्ये अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले। आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल। आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या 5 वर्षांमध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत। या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्यांनी दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू। तर वैभव खेडेकर आणि सुनील तटकरे यांच्यातला नेमका वाद काय सांगतो, काय आहे हा वाद सगळा पाहूया। वैभव खेडेकर नगराध्यक्ष असताना डिझेल घोटाळ्याचा आरोप झालेला। तटकरेंनी खेळी केल्यानं अपात्र झाल्याचा खेडेकरांचा आरोप आहे। रस्त्याच्या आंदोलनात खेडेकर अटकेत आले आणि तटकरेंनी मग मुद्दाम मदत केली नाही असाही आरोप त्यांच्यावर आहे। मनसेच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य फोडल्याचाही तटकरेंवर आरोप आहे। मनसे विरोधात रामदास कदमांना तटकरेंनी फूस लावल्याचाही आरोप करण्यात आलाय। खासदार होण्यासाठी मनसेची मदत घेऊन नंतर सापत्न वागणूक दिली असाही आक्षेप तटकरेंवर आहे। मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकास कामांच्या प्रस्तावांना तटकरेंनी कायमच बगल दिली असाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।